नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छिते की 3-4 दिवस झालेले आहेत कसा हा पाऊस चाललेला आहे. रात्रंदिवस कंटिन्युअसली असाच चाललेला आहे. मला असं वाटतं की पावसाला पुणे मुंबई शहर जास्तच आवडायला लागलंय. पुणे मुंबई शहर म्हणण्यापेक्षा पुणे मुंबईतली माणसं जास्त आवडायला लागली. काय झालंय काय माहिती. पाऊस दादा कंटिन्युअसली पडतोय, कंटिन्युअसली. काय जिथं गरज आहे तिथं पडणं आहे. ज्या लोकांना खरंच गरज आहे ना तिथं नाही पडत आहे. शहरांमध्येच हवं याला, पण आता माणसांसारखं असो. पाऊसदाराला माझ्या बोलण्याचा राग आला वाटतं, जास्तच वाढलाय. पावसाला खूपच राग आलेला दिसतोय. काय घेऊन आले? बटाटे. बटाट्यांचं काय? खायला आणलेत. एवढं सकाळी सकाळी बटाटे खाणार आहे? अरे यार, पातीला राहिला एवढं सगळे बटाटे खाणार आहे? हा तर का भूक लागली. अजून दिवस उगवलेला नाही, तेच इकडं बटाटे उकडून बिकडून तयारी झालेली. खायचं नियोजन चाललेलं आहे. आम्हाला फक्त खायचं पडलेलं असतं, बाकी दुनिया भाडमध्ये गेली तरी चालेल. भाडं नाही रे, भाडं नाही. दुनिया भाड़ में जाए तो भी चलेगा, लेकिन हम खाना नहीं छोड़ सकते. ऐसा ही. बटाटे तसे खाण्यापेक्षा भाजून खाल्लेले मस्त असतं, माहिती का? भाजून खाऊन जी टेस्ट असते ना ती एकच नंबर लागते. उकडून खाल्लेल्यापेक्षा भाजून खाल्लेले मस्त लागतात. इथं तरी बटाटे उकडे ठरले ना, निम्मा गॅस व्हायला जाईना आपला. गावाकडे राहतो काय उकडायचे नाही, मी भाजायचं बोलते. तेच बाजायचे ठरले. गॅस किती लागेल त्याला? चुलीमध्ये कसं स्वयंपाक बी होतं, बाकीचा लाकडात इसतो बी असतो, त्यात बटाटे टाकले ते बी होतं, वरचं बी होतं, दुसरं काम बी होतं. इथं काय होणार आहे? इथं बटाटे जळून जाईल पण ते भाजायच नाही आतमध्ये. सही बात आहे. आणि गॅस आजकाल महाग झालेला आहे, त्याच्यामुळं न गॅसवर भाजणं कॅन्सल. मिरची पावडर आणणार. तुमच्या जरासं बोलायचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय का? जी बोलत नाही का तुमची? हा, जड आहे ना. काय शब्द गुत्ताय बोलतानी? काय मसाला तुम्ही मला देणार आहे का ते? तू रात्री भात खायचं नाही बोललेली, खाल्ला ना? अख्ख्या जगाला सांगितलं मी भात खाणार नाही, मी काही करणार नाही. तर लाईट नसल्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही, त्यांना सांगितलं असतं तुला का. बघा मित्रांनो, चोरून भात खायचं काम चाललं होतं रात्री. तुला वाटलं कोणी बघणार नाही आपल्याला, पण मला समजलं ना, सगळ्यात शेवटी मी जेवलेलो. चोरून नाही खाल्लेला बरं का, चोरून नाही खाल्लेला. चोरून नाही खाल्लेला. तुम्ही बोलले खाय थोडासा. आता जाऊ दे, तू लय दिवस त्याला खाल्ला नाही, खाय थोडासा, म्हणून मी खाल्लेला आहे. काय नाही तुला खायचं असतं ते. मला समजलं सकाळी आता उठल्यावर बघितलं ना मी, कुकर मध्ये थोडा भात शिल्लक होता, त्यात काहीच राहिलं नाही. त्यामुळे बटाटे उकडे. म्हणजे बटाटे उकडायचा आणि त्याचा काय संबंध आला? मी खाल्ला असतं ना आज सकाळी उठल्यावर. मी कालच बनवलं, आजच्या नियोजन नव्हतं. सकाळच नाश्ता होऊन जातो. कुछ भी कुछ भी काय झाले रेडी. माझ्या समोर चांगले चांगले आयटम बनवून खाऊ राहिले. करणार पण तू काय दाखवू राहिली? मला माझ्या वाटत तुम्ही जरा अँटिक वागत आहे. अँटिक काय? खाण्यापिण्यात काय अँटिक वागायचं? ओके, जनरल रुटीन आपलं, रेग्युलर रुटीन आहे आपली. जनरल रुटीन काय म्हणतात तेच माहिती नाही. पहिली गोष्ट नाही, मला माहिती आहे, शुद्ध मराठी सांगतो. काय म्हणतात? रेग्युलर नाही, रोज यूज करतो आपण ती पद्धत. रोज रुटीन. हा, रुटीनला मग पद्धतच म्हणतात ना. रुटीनला गप्पच यार, मला खाऊ. रुटीनला पद्धत म्हणतात. एवढं बघा एकदा, रुटीनला पद्धत म्हणतो. ह्यांच्या भाषेत रुटीनला पद्धत बोलतो, तुमच्या भाषेत काय बोलता? कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही पण ट्राय करा. उकडलेले बटाटे, मीठ, मिरची आणि पाऊस कंटिन्यू चालू. पाऊस जास्त मेहरबान झालाय. मिरची जास्त पडली त्याच्यात.
चला मंडळी, यांनी ते यांच्या पोटाचं बघितलंय, आता मला माझ्या पोटाचं बघावं लागेल. काय बाय, आणि कमेंट करून सांगा कसं वाटतंय. तुम्ही पण ट्राय करा उकडलेला बटाटा, मिरची आणि मीठ आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.